हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण तुमचा पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. आता या चॅप्टर मध्ये तुम्हाला एलिमेंटची डिस्कवरी झाल्यानंतर जे एलिमेंट्स पिरियडिक टेबल मध्ये कोणत्या बेसिसवरती अरेंज केले या चॅप्टर मध्ये आपण लर्न करणार आहोत. आता त्या अगोदर ज्या काही छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत त्या कोणत्या तर फर्स्ट आता मॅटर म्हणजेच काय, तर मॅटर म्हणजेच काय, एनिथिंग दॅट हॅज अ मास अँड ऑक्युपाइज स्पेस म्हणजेच त्याला आपण मॅटर म्हणतो. आणि मॅटरचे टाइप्स किती आहेत? जनरली आपण जे लर्न करतो ते सॉलिड, लिक्विड आणि गॅस, हे तीन काय आहेत मॅटरचे टाइप्स आहेत. आता त्यानंतर स्मॉलेस्ट पार्टिकल, मॅटरचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे तो स्मॉलेस्ट पार्टिकल काय आहे मॅटरचा? स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. मॅटरचा स्मॉलेस्ट पार्टिकल काय आहे? तर मॅटरचा स्मॉलेस्ट पार्टिकल आहे ऍटम. आणि या ऍटमचे असतात नंतर सब ऍटॉमिक पार्टिकल्स, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. आता त्यानंतर जे डिफरन्स बिटवीन तुम्हाला मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट आणि मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड. आता मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट आणि मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड म्हणजेच काय, तर मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट मध्ये एकाच टाइपचे काय असतील तुम्हाला एलिमेंट प्रेझेंट असतील. मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट, आता मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट मध्ये काय असेल तुम्हाला वन टाइप ऑफ एलिमेंट प्रेझेंट असतील. आणि मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड मध्ये काय असेल तुम्हाला वन टाइप ऑफ एलिमेंट आणि मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड दोन्ही मध्ये डिफरन्स काय आहे? तर मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड मध्ये काय असतील, 2 or more टाइप्स ऑफ एलिमेंट प्रेझेंट असतील. 2 or more type of elements present. क्लिअर? तर मॅटरचे टाइप्स सॉलिड, लिक्विड अँड गॅस. त्यानंतर स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर इज ऍटम. त्यानंतर डिफरन्स बिटवीन द मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट अँड मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड. मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट मध्ये काय असतील तुम्हाला वन टाइप ऑफ एलिमेंट प्रेझेंट असतील आणि मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड मध्ये 2 or more टाइप्स ऑफ एलिमेंट काय असतील प्रेझेंट असतील. आता आपण जो तुमचा मेन आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट ते पाहूयात. तर आता नेक्स्ट पार्ट पाहूयात आपण क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये ज्यावेळेस स्टार्टिंगला 1800 मध्ये एकूण तुम्हाला 30 एलिमेंट्स डिस्कवर झाले होते. 1800 मध्ये किती एलिमेंट्स डिस्कवर झाले होते? तर 30 एलिमेंट्स डिस्कवर झाले होते, जी की संख्या काय आहे खूप कमी आहे. आणि त्यानंतर जे एलिमेंट डिस्कवर झाले ते टोटल आता सध्या किती आहेत? 118 एलिमेंट्स डिस्कवर झालेले आहेत. आता हे जे एलिमेंट्सची जी संख्या आहे ती 118 म्हणजे संख्या काय आहे? जास्त आहे. आता इतके जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटचा स्टडी करणं डिफिकल्ट जात होतं, कारण एलिमेंट जास्त होते आणि त्यांचे जे अरेंजमेंट काहीच नव्हती. तर मग इतके एलिमेंट स्टडी करायचे म्हणल्यानंतर थोडी डिफिकल्टी येऊ लागल्या. तर मग सायंटिस्टनी काय केलं, जे काही एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज लर्न केल्या आणि प्रॉपर्टीज लर्न करून त्यांचं क्लासिफिकेशन केलं. आता क्लासिफिकेशन कशामध्ये केलं? तर जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स क्लासिफाईड केले. क्लासिफाईड कोणत्या बेसिसवर? त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज वरती. तर मग त्यामध्ये त्यांनी फर्स्ट काय केले, जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स मेटल मध्ये क्लासिफाईड केले आणि सेकंड त्यांनी नॉन मेटल मध्ये. आता मेटल म्हणजेच काय? ज्याच्यातून की काय हीट आणि इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होते. आणि नॉन मेटल म्हणजेच काय? ज्यांच्यामधून हीट आणि इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होत नाहीत. आणि मेटल कसे असतात? शायनी असतात आणि नॉन मेटल शायनी नसतात. तर मग त्यांनी जे एलिमेंट्स आहेत डिस्कवर झालेले ते एलिमेंट्स क्लासिफाईड केले ऍज अ मेटल अँड नॉन मेटल. आता नॉन मेटल आणि मेटल यांच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांना आणखीन एक टाइपचे त्या ठिकाणी एलिमेंट्स फाइंड आउट झाले, ज्याला की त्यांनी काय नाव दिलं? मेटलॉइड. आता मेटलॉइड म्हणजेच काय? तर जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स मेटल आणि नॉन मेटल ह्या दोन्ही प्रॉपर्टीज शो करतात. म्हणजेच आपण याला म्हणू शकतो की इंटरमिडिएट बिटवीन मेटल अँड नॉन मेटल. मेटल अँड नॉन मेटल. तर जे एलिमेंट्स क्लासिफाईड झाले ते एलिमेंट्स किती होते? 118. आता हे एलिमेंट्स स्टडी करणं डिफिकल्टीज येऊ लागल्या, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स क्लासिफाईड केले ऑन द बेसिस ऑफ प्रॉपर्टीज. आणि क्लासिफाईड करताना त्यांनी मेटल आणि नॉन मेटल या दोन टाइप मध्ये त्यांनी एलिमेंट क्लासिफाईड केले. पण त्यांना आणखीन एक टाइपचे एलिमेंट त्यामध्ये दिसून आले, जे की मेटलॉइड. मेटलॉइड म्हणजे ते काय करतात? मेटल आणि नॉन मेटल हे दोन्ही प्रॉपर्टीज शो करतात. म्हणून आपण त्यांना म्हणू शकतो की इंटरमिडिएट बिटवीन द मेटल अँड नॉन मेटल. क्लिअर?
आता नेक्स्ट आहे जे आता एलिमेंट्स क्लासिफाईड केले, मेटल, नॉन मेटल आणि मेटलाइट. त्यानंतर जे सायंटिस्ट आहेत, आता भरपूर सायंटिस्टनी काय केले, त्यांच्या ज्या मेथड्स आहेत क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटच्या, त्या एलिमेंटच्या क्लासिफाईड करण्याच्या भरपूर मेथड्स दिल्या. त्या आता आपण एक एक पाहू. फर्स्ट सायंटिस्ट आहेत डोबेर्नर. आता डोबेर्नर सायंटिस्टनी 1817 मध्ये एक जर्मन सायंटिस्ट आहेत, त्यांनी काय केले, जे काही एलिमेंट्स डिस्कवर झालेले त्या एलिमेंट्सला इंक्रीजिंग ॲटॉमिक मास नुसार, जे काही एलिमेंट्स सिमिलर प्रॉपर्टीज शो करतात त्यांना इंक्रीजिंग ॲटॉमिक मास नुसार त्यांनी अरेंज केलं. आणि अरेंज केल्यानंतर त्यांना एक गोष्ट ऑब्झर्व झाली की त्यामध्ये जर समजा त्यांनी 3 एलिमेंटचा ग्रुप केला होता, 3 एलिमेंटच्या ग्रुपमध्ये जो फर्स्ट आणि लास्ट एलिमेंट आहे, त्या फर्स्ट आणि लास्ट एलिमेंटचा ॲटॉमिक मासचा जो मीन आहे, तो मीन सेंटरच्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासच्या नियरली इक्वल आहे. एक्झॅक्टली इक्वल नाही तर नियरली इक्वल आहे. तर जे काही आता त्यांनी 3 ग्रुप तयार केला होता एलिमेंट्सचा, त्याला आपण ट्राइड्स म्हणतो. म्हणूनच जे डोबेर्नर ट्राइड्स ही कन्सेप्ट आली, कारण 3 एलिमेंटचा ग्रुप केल्यानंतर त्यांना फर्स्ट आणि लास्ट एलिमेंटचा ॲटॉमिक मासचा जो मीन आहे तो सेंटरच्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मास इतका नियरली इक्वल होता. आणि हा जो रूल आहे तो रूल काही स्पेसिफिक एलिमेंट्स पर्यंतच लागू होता. ऑल एलिमेंट्स हा रूल ऍक्सेप्ट करत नव्हते, तर जे काही एलिमेंट्स आहेत ते थोडेच एलिमेंट होते जे की हा रूल ऍक्सेप्ट करत होते. तर फर्स्ट बघा आता, इन 1817 जर्मन सायंटिस्ट डोबेर्नर त्यांनी काय केलं डिस्कवर, तर एलिमेंट्स अरेंज इन ग्रुप्स ऑफ 3 हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज कॉल्ड ट्राइड्स. आता 3 एलिमेंट्सचा जो ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपला त्यांनी ट्राइड्स म्हणलं. आणि जे एलिमेंट्स आहेत ते सिमिलर प्रॉपर्टीज शो करणार होते. आता मिडल एलिमेंट्स ऑफ ॲटॉमिक मास, आता मिडल एलिमेंटचा जो काही ॲटॉमिक मास आहे तो मीन ऑफ फर्स्ट अँड लास्ट एलिमेंट. आता जे 3 एलिमेंट्स आहेत, 3 एलिमेंट्स मधला जो मिडलचा एलिमेंट असणार आहे, या मिडलच्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास या 2 एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचा मीन इतका असणार आहे. क्लिअर? आणि हा जो रूल आहे कुड नॉट बी अप्लाइड टू ऑल नॉन एलिमेंट्स. जे काही अस्तित्वात असलेले जे काही एलिमेंट्स होते त्या ऑल एलिमेंट्स वरती हा रूल अप्लाय होत नव्हता, तर थोडे स्पेसिफिक एलिमेंट्स पर्यंतच हा रूल अप्लाय होत होता. आता आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहू. या एक्झाम्पल मध्ये बघा, तुम्हाला लिथियम आहे, सोडियम आहे आणि पोटॅशियम आहे. या ठिकाणी त्यांचा ॲटॉमिक मास आहे आणि आपल्याला याचा काय करायचं, मीन कॅल्क्युलेट करायचंय. कोणाचा? फर्स्ट आणि लास्ट एलिमेंटचा मीन कॅल्क्युलेट करायचा. आणि तो जो मीन येणार आहे तो नियरली इक्वल टू कुठला असेल, सेंटर एलिमेंटच्या ॲटॉमिक मास इतका असेल. तर मीन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मीन इज इक्वल टू फर्स्ट एलिमेंटचा ॲटॉमिक मास प्लस लास्ट एलिमेंटचा ॲटॉमिक मास डिवायडेड बाय 2. आता याचे ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, 6.9 आणि 39.1. 46.0. तर काय येईल या ठिकाणी, 46.0 डिवायडेड बाय 2. तर आपण जर या ठिकाणी डिवाइड केल्यानंतर तुम्हाला काय येईल, 23 येईल, जे की काय आहे, सेंटर एलिमेंटच्या ॲटॉमिक मास इतकंच आहे. तर यानुसार त्यांनी जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स अरेंज केले ज्यांच्या सिमिलर प्रॉपर्टीज आहेत. आणि त्या ठिकाणी त्यांनी ऑब्झर्व केले की जो सेंटरचा जो एलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक मास हे फर्स्ट आणि लास्ट एलिमेंटच्या मासच्या मीन इतका आहे. म्हणजे जे काही आपण मास कॅल्क्युलेट करणार आहोत त्यांचा जो मीन येणार आहे त्याच्या नियरली इक्वल आहे. तर आता असेच आपण एक्झाम्पल्स पाहू जे की डोबेर्नर ट्राइड्स हा रूल फॉलो करतात. इथे मी 2 एक्झाम्पल्स लिहिले आहेत. यामध्ये बघा तुमच्याकडे आहे क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. आता हा जो ट्राइड आहे या ट्राइड मध्ये डोबेर्नर रूल कसा फॉलो होते ते पाहूत आपण. आता तुम्हाला मीन कॅल्क्युलेट करायचंय, 35.5 प्लस 126.9 डिवायडेड बाय 2. जर याची ऍडिशन केली तर तुम्हाला भेटेल की 162.4 डिवायडेड बाय 2. 2 8 जार 16, 2 1 जार 2, 2 2 जार 4. तर व्हॅल्यू काय आली तुम्हाला, 81.2. आणि ब्रोमीनचा ॲटॉमिक मास किती आहे, 79.9. तर मग 79.9 आणि 81.2 यामध्ये जो डिफरन्स आहे तो लेस डिफरन्स आहे, मिनिमम डिफरन्स आहे, इतका डिफरन्स चालतो. तर मग हा जो ट्राइड आहे हा ट्राइड डोबेर्नर रूल फॉलो करतो, कारण त्यांच्यामध्ये जो सेंट्रल एलिमेंटचा जो ॲटॉमिक मास आहे ते नियरली इक्वल टू मीन ऑफ फर्स्ट अँड लास्ट एलिमेंट. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, कॅल्शियम, स्ट्रोंटियम अँड बॅरियम. आता यामध्ये मीन कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला
40.1 प्लस 137.3 डिवायडेड बाय 2. ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला भेटेल 177.4 डिवायडेड बाय 2. डिवाइड केल्यानंतर 2 8 जार 16, 2 8 जार 16.27 जार 14. आता या ठिकाणी बघा तुम्हाला व्हॅल्यू काय आलेली आहे 88.7 आणि या ठिकाणी तुम्हाला किती आलेली आहे व्हॅल्यू म्हणजे ऍटॉमिक मास किती आहे स्ट्रॉन्टियमचा 87.6. म्हणजेच हे नियरली इक्वल टू आहे, अप्रॉक्सिमेटली आहे, एक्झॅक्टली इक्वल नाही. तर मग इतका डिफरन्स चालतो. तर मग हा सुद्धा जो आहे ट्राइड डोबेर्नर रूल फॉलो करतो. क्लिअर. तर इथे मी 2 एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत. आपण पाहूयात की कोणते ट्राइड्स डोबेर्नर रूल फॉलो करतात. आता फर्स्ट मध्ये बघा मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि स्ट्रोंटियम यामध्ये मीन कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला फर्स्ट आणि लास्ट एलिमेंटचे ऍडिशन करावे लागेल. 24.3 प्लस 87.6 डिवायडेड बाय 2. आता याचे ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल 111.9 डिवायडेड बाय 2. आणि जर याला तुम्ही डिवाइड केलं तर 2 5 जार 10, 2 5 जार 10, 2 9 जार 18. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी काय आले 55.9. आता बघा कॅल्शियमचा ऍटॉमिक मास किती आहे 40.1 आहे आणि या ठिकाणी मीन किती आलेला आहे 55.9. तर यामध्ये जो डिफरन्स आहे तो डिफरन्स जास्त आहे. म्हणजेच हा जो ट्राइड आहे हा डोबेर्नर रूल फॉलो करत नाही. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा ज्यामध्ये सल्फर, सेलेनियम आणि टेलोरियम आहे. यामध्ये मीन कॅल्क्युलेट करण्यासाठी जो सल्फर आहे सल्फरचा ऍटॉमिक मास किती आहे 32.1 प्लस 127.6 डिवायडेड बाय 2. जर याची ऍडिशन केली तर ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल 159.7 डिवायडेड बाय 2. डिवाइड करा. आता डिवाइड केल्यानंतर काय 2 7 जार 40, 2 9 जार 80 and 2 8 जार 16. तर आता बघा या ठिकाणी काय आली व्हॅल्यू 79.8. आता सेलेनियमचा ऍटॉमिक मास किती आहे 79.0 आणि इथं मीन किती आलेला आहे 79.8. म्हणजेच डिफरन्स थोडा आहे, नियरली इक्वल आहे, अप्रॉक्सिमेटली आपण म्हणू शकतो बट एक्झॅक्टली नाही. तर मग इतका डिफरन्स चालतो. तर मग हा जो ट्राइड आहे हा ट्राइड डोबेर्नर रूल फॉलो करतो. क्लिअर. आय होप तुम्हाला डोबेर्नर ट्राइड ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. Now we will stop here. We will see next point in the next lecture. Thank you.